भारतीय जनता पार्टी संजय नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचे उमेदवार मनोज सरगर, शुभांगी साळुंके, संजय कांबळे व सविता रुपनर यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे। भाजपच्या वतीने घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद, पदयात्रा, कार्यकर्ता बैठका तसेच संवाद मेळावे आयोजित करण्यात येत असून या माध्यमातून प्रभावी आणि नियोजबद्ध प्रचार सुरू आहे। विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे। या प्रचार मोहिमेत माजी महापौर कांचन कांबळे, कल्पना मोहिते, रंजना सरगर, आबा मारगुडे, विनोद माने, विशाल कांबळे, गजानन मोरे, रुपाली साळुंके, तुकाराम कोळेकर, सुरेखा पाटील, सुमन वनकटे, अमोल घोडके, प्रमोद काळे, मीना जाधव आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने मैदानात उतरल्याचे चित्र दिसून येत आहे। भाजपच्या प्रचाराला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून प्रभागातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे उमेदवार सक्षम असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत। भाजपचेच उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते जोमाने काम करत असून प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। मी माजी महापौर कांचन कांबळे बोलते। आज आमच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमच्या नेत्या जयश्रीताई पाटील या भागाचे आमदार सुधीरदादा गाडगे, शेखर इनामदार साहेब व आज आमचे उमेदवार प्रचाराला आज फिरत आहेत। आमचे उमेदवार आहेत मनोज सरगर, संजय कांबळे, शुभांगी साळुंके, सविता रुपनर या भाजप या कमळाच्या चिन्हावर आज उभे आहेत। तर सर्व नागरिकांना मी विनंती करते की आमच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतानं विजय करावे व आज वार्डात फिरताना नागरिकांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे व आमचेच उमेदवार पॅनल निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे। नमस्कार, मी सविता संतोष, प्रभाग क्रमांक 11 मधून ओबीसी महिला गटातून निवडणूक लढत आहे। मला भारतीय जनता पार्टीने एक मोठी संधी दिली आहे, त्याचं मी सोनं करीनच। आणि मनोजदादा, शुभांगीताई आणि संजयदादा यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली म्हणून माझं भाग्यच आहे त्यात। आणि संजयनगर परिसरातील सर्व लोकांनी मला त्यांच्याच कुटुंबातल्या असल्यासारखं मला वाटलं, कारण की त्यांचं खूप प्रेम आहे असं व्यक्त झालं। मला ह्या एक संधी मिळाली याचं मी सोनं करून टाकलं। नमस्कार, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2026च्या निमित्ताने आज सकाळी आम्ही प्रचार करण्यासाठी भागात निघालो असता लोकांचा उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि हा प्रतिसाद हा आमच्या कामाची पोचपावती आहे की लोक आम्हाला चांगल्या प्रकारे घरात बोलवून आरती वगैरे करून आम्हाला शुभेच्छा देत आहेत। तर पुढच्या भावी आयुष्यात सुद्धा आम्ही त्यांची अशीच कामे करत राहावीत आणि भागाचा विकास करावा हेच त्यांच्या बोलण्यातून आम्हाला दिसतंय। आणि लोक आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणतात की सगळे हे आपल्या भारतीय जनता पार्टीचे चारही पॅनलचे सगळे उमेदवार निश्चितपणे बहुमताने निवडून येतील असा विश्वास आम्हाला जनतेतून दिसतोय। आणि यासाठी मी सर्व भारतीय जनता पार्टीकडून आमच्या चारही उमेदवारांकडून असं आवाहन करते की नागरिकांना की येत्या 15 तारखेला मतदानाला सर्वांनी बाहेर पडून भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी मतदान करून निवडून आणावं।